नमस्कार मित्रांनो. 18 एप्रिल भागामध्ये चारू ओरडते, श्रीनू, मला नव्हतं वाटलं. नांदिवलीमध्ये पाय टाकल्यानंतर लगेच तुझी भेट होईल. श्रीनू म्हणतो, कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. आणि असं काय मिठी वगैरे? बरं दिसतं के? आता चारू त्यांची लहानपणाची रची भाषा बोलते. श्रीनू म्हणतो, मी तुम्हाला नाही ओळखलं म्हणजे? खरंच मी नाही ओळखत. आता चारू मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, डर बब्बू. तो डर बब्बू? आजपर्यंत मला एकच व्यक्ती डब्बू बोलायची. चारू, तू चारू आहेस? आता चारू त्याला हसत टाळी देते आणि म्हणते, हो. शिनू म्हणतो, अगं केवढी मोठी झालीस तू. हे सगळं ओवी लपून बघत असते. चारू म्हणते, तू पण मोठा झालास. दाढीला हात लावत म्हणते, दाढी छान दिसते हा. तो तिचा हात बाजूला करत म्हणतो, अगं खरंच नाही ओळखलं. चारू म्हणते, कसं ओळखणार? आपण थोडी आपलं नाव कपाळावर लिहून ठेवतो. अरे मी 7वीची परीक्षा दिली होती ना, तेव्हा आले होते. 7 वर्ष झाले आता. पण मी बघ लगेच तुला ओळखलं. शिनू मान हलवतो. ती म्हणते, अरे मगाशी नाही का त्या मुलांनी तुला 4 वेळा हाका मारली? शिनू शिनू, तेव्हाच मला कळालं हाच आपला शिनू. तो म्हणतो, अच्छा अच्छा, हुशार आहेस ना तू. पण अशी रस्त्यात का उभी आहे? ती म्हणते, अरे रिक्षाने आले, रिक्षाच बंद पडली आणि मी घराचा रस्ताच विसरले. म्हणून म्हटलं कुणाला तरी विचारावं, तर ती मुलं मिळाली. नशीब बाबा, तू इथे भेटलास. बरं चल चल. सगळं सामान शिनूकडे देते आणि म्हणते, सामान जरा जड आहे. आता दोघं पण सामान घेतात आणि निघतात. तो खरंच तुला भेटून खूप आनंद झाला. चारू पण म्हणते, मला अगदी जुने दिवस आठवले. लाली घरामध्ये रागाने चक्रा मारत असते. दाराकडे जाते, पुन्हा वापस येते आणि म्हणते, या निशीने काय केलं काय माहिती, अजून आली नाही. तेवढे दाजी येते आणि म्हणते, काय ग लाली, कुणाची वाट बघते? लाली म्हणते, अगं शिनूची बघते. दाजी म्हणते, त्याला कुठे पाठवलं? लाली म्हणते, अगं कुंदाच्या घरी पाठवलं. ती म्हणते, कुंदाच्या घराकडं कशाक? लाली म्हणते, अगं माझी मैत्रीण आहे ना. दाजी म्हणते, त्याला कशाला पाठवलं? तू जायचं ना गळा भेट घ्यायला. लाली म्हणते, अगं कसं सांगू तुला? मनात म्हणते, हिला कसं सांगू आता की कुंदाने एक स्थळ बघितलं आणि ती बोलली माझ्याकडेच पाठव. मुलगा आणि मुलगी इथेच भेटतील. मोठ्यांना न कळवता मुलगा आणि मुलगी भेटले तर सगळे मलाच ऐकवतील आणि आई तर पारायणच सुरू करेल आणि मुलीकडच्यांना बोलवलं तर हे खुसपटं काढतील. दाजी म्हणते, काय गं काय झालं? लाली म्हणते, काही नाही. ते निशीच्या लग्नामध्ये रुखवतात ठेवण्यासाठी मी कुंदाकडून पापड्या आणि कुरड्या मागवल्यात. दाजी म्हणते, अगे बाय. आणि लालीची चांगलीच उडवते. ती निघून जाते. लाली म्हणते, अडले माझं खेटर तुझ्या नातीच्या लग्नाचा विचार करायला. ती बाहेर जाते आणि तिला चारू आणि शिनू दिसतात. पण ती मात्र खूप शॉक होते आणि म्हणते, बाय, ती मुलगी आणि शिनू लग्न करून आले की काय? घरात पळत जाते आणि म्हणते, आय मंजू, उमा, लवकर बाहेर या. आता उमा आणि दाजी येतात. उमा म्हणते, लालीताई झालंय काय? लाली म्हणते, अगं लगीन झाले लगीन. उमा म्हणते, कुणाचं? दाजी म्हणते, खुळ्यासारखे काय बडबडते? लाली म्हणते, आये श्रीनू. उमा म्हणते, त्याचं काय? ती म्हणते, अगं तो लग्न करून आलाय. दाजी म्हणते, अगं आत्ताच बोलली ना कुंदाकडे गेला आणि हे काय बडबडते? लाली म्हणते, नाही नाही, ते मुंडवळ्या, गळ्यात हार, असं लग्नाचे कपडे घातलेले आहेत, नवरा नवरी. मी आत्ता बघितलंय. उमा म्हणते, नाही नाही, हे शक्यच नाही. शिनू असं दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून येईल? लाली म्हणते, दुसऱ्या मुलीसोबत म्हणजे? दाजी म्हणते, अगं तू मुली बघते ना, त्याची काय मिशात असं काय करायची? आपला शिनू तुझ्यावर नाही गेला. लाली म्हणते, म्हणजे? ती म्हणते, अगं तो घरामध्ये सांगितल्याशिवाय काहीच करणार नाही. लाली म्हणते, वय का? मग जा बाहेर जाऊन बघ. तेवढ्याच दारामध्ये शिनू आणि चारू उभा असतात. लाली दोघांना अगदी पायापासून डोक्यापर्यंत बघते. दाजी म्हणते, शिनू हे आहेत का कुरड्या पापड्या? शिनू म्हणतो, तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? लाली चारूला बघत म्हणते, हे खैसून आणलं, हे खैसून आणलं? आता तर चारू पण हसायला लागते. शिनू म्हणतो, अगं ही रस्ता विसरली होती म्हणून मी हिला घर दाखवायला आलो. तेवढ्यात मंजू येते आणि मोठ्याने ओरडते, चारू. चारू म्हणते, आत्या. आणि दोघी पण एकमेकीला मिठी मारतात. चारू म्हणते, आत्या, अगं शिनूने ओळखलंच नाही. मंजू म्हणते, मला दादाने सांगितलं नसतं ना, मी पण ओळखलं नसतं. दाजी म्हणते, कशी आहेस तू? ती म्हणते, मी मस्त. मंजू म्हणते, अगं पाया पड सगळ्यांच्या. ती सगळ्यांना नमस्कार करते आणि म्हणते, चला काय काम करायचं सांगा पाटापाटा. उमा हसायला लागते म्हणते, अगं आत्ताच आली
आराम तर कर. आता सगळ्यांचं बरंच काही बोलणं होतं. उमा आणि मंजू किचनमध्ये जातात. उमा म्हणते, मंजू, चारू किती मोठी झाली ना. अगं आता तर निशी आणि शिनूबरोबर खेळत होती. आई बाबांशिवाय एकटी राहायची आहे आपल्याकडे. मंजू म्हणते, हो ना, आता मोठी झाली आहे. उमाताई, दादा पण चारूसाठी मुलगा बघतोय, म्हणून त्याने चारूला मुद्दाम लवकर पाठवलंय. तो म्हणाला, तुमचं कसं एकत्र कुटुंब आहे ना, काहीतरी 4 गोष्टी चांगली शिकेल. उमा म्हणते, हे बरं केलं हं मंजू. म्हणतात ना, लग्न घरात वावरल्यानंतर लवकर लग्न होतं. आणि काय सांगावं, निशीच्या लग्नामध्ये चारूच कुणाच्या मनात भरली तर. आता मंजूला खूप आनंद होतो. ती मोठ्याने हसत म्हणते, उमाताई, तुमच्या तोंडामध्ये तूप साखर. नीरज घरी येतो. मेघना म्हणते, नीरज लवकर आला. नाही म्हणजे मला वाटलं आज निशीची परीक्षा संपली, तुम्ही दोघंजणं कुठे गेला असाल. नीरज म्हणतो, निशीला ओवीसोबत बाहेर जायचं होतं म्हणून. मेघना म्हणते, काही दिवसच हे लोक तिच्यासोबत असतील आणि आम्ही पण. आता ती बरंच काही बोलते. नीरज म्हणतो, मॉम, बरं झालं तुला तुझी चूक कळाली आणि तू त्यावर काम करते, चुका सुधारते. आणि मी तरी तुझ्यावर का राग धरून बसू, सांग ना. आता मेघनाला खूप आनंद होतो आणि ती नीरजला लगेच मिठी मारते आणि म्हणते, नीरज, आता मी मोकळ्या मनाने तुझं लग्न एन्जॉय करू शकते. तो पण हसून म्हणतो, येस. इकडे चारू सगळं सामान घेते आणि घरून काय काय आणलं हे दाखवत असते. दाजीला म्हणते, हे घ्या तुमच्यासाठी पोह्याचे पापड. मोठी बरणी काढत म्हणते, हे तुमच्या आवडीचं गोड लिंबाचं लोणचं. आणि ही घ्या तुमच्यासाठी साडी. दाजी म्हणते, हे कशाक. मंजूला म्हणते, हे बघ साडी, बघ साडी. चारू म्हणते, सॉरी, हे काय मला माहीत नाही. आईने दिली, मी घेऊन आले. आता आईला नाही कसं म्हणायचं. आणि आपल्या माणसासाठी काही करायला आनंद होतोच ना. आता दाजी तिचं भरभरून कौतुक करते. तेवढे उमा म्हणते, काय चाललंय. चारू म्हणते, उमा आत्या, निशी कुठे गेली. ती म्हणते, अगं निशी आणि ओवी गेले टेलरकडे. चारू म्हणते, ओवी कोण. ती म्हणते, अगं माझी भाची, म्हणजे माझ्या बहिणीची लेक. चारू म्हणते, तीच तुझी बहीण ना, जिने पळून जाऊन लग्न केलं आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ते. आता मंजू मोठ्याने ओरडते. चारू आणि खुणवते. ओवी उभी असते. आता सगळे शॉकून बघत असतात. उमा म्हणते, ओवी, निशी, तुम्ही आल्या. अगं चारू तुमची कधीपासून वाट बघते. पण ओवीचा मात्र चेहरा पडलेला असतो. उमा तिच्याकडे बघते म्हणते, ओवी ते. पण ओवी काही ऐकत नाही आणि आत निघून जाते. मंजू म्हणते, काय काय चारू, कुठे काय बोलावं हे कळत नाही तुला. वाईट वाटलं ना तिला. आणि समोर उमाताई उभ्या आहे याचा तरी विचार करायचा. दाजी म्हणते, तिला कशाला ओरडते, जे आहे ते आहे ना. आणि सगळ्यांनाच माहिती आहे संध्याने काय केलं ते. ओवी रूममध्ये येते आणि तिला सारखं आठवती चारूने मारलेली शिनूला मिठी. तेवढ्यात चारू, शिनू आणि निशी येतात. ती ओवीसमोर खाली बसते आणि म्हणते, ओवी, आय एम सॉरी. आता ओवी डोळे पुसते आणि स्माईल करते. चारू म्हणते, अगं मला तुला हर्ट नव्हतं करायचं, मी चुकून बोलून गेले, खरंच मनापासून सॉरी. ती म्हणते, इट्स ओके. ह्या सगळ्याची आता मला सवय झाली. इथे आल्यापासून मी हे सगळं तर ऐकते, पण त्यामध्ये तुझी काहीही चूक नाही. आता ओवी बरंच काय बोलते. चारू पुढे हात करते आणि म्हणते, अगं मी निशी आणि डब्बू. ती म्हणते, डब्बू. चारू म्हणते, अगं डब्बू म्हणजे हा श्रीनू, मी याला लहानपणापासून डब्बूच म्हणते. आता शिनू स्माईल करतो आणि मान हलवतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.